ज्या लोकांनी दादाला पकडले की नाही ती लोक म्हण असं एकेका माणसाला पकडून गळा चिरून टाकत्यात। तू मला इतका मूर्ख समजतोस का रे? पोलीस इथपर्यंत येऊच शकणार नाही। खाली आणलीस का? चांगली बातमी आणलीस का? बोल बोल बोल। अहो आधी मी दिली होती त्या बातमीचं काय झालं ते सांगा। त्याचं काय होणार आहे? ज्या लोकांनी दादाला पकडले की नाही ती माझ्यापेक्षा बी लई डेंजरस माणसं आहेत। अहो पण मला तर वाटत होतं तुम्हीच दिली मोठ्या साहेबांची सुपारी। मी? अगं माझ्या हातात सुपारी देणं असतं ना तर सुपारी कशाला अख्खा नारळ दिला असता मी, काजू बदाम कोकांचा अख्खा मेवात दिला असता। अहो पण मग आता ती लोक काय करणार मोठ्या साहेबांचं? ते आपल्याला कुठं काय माहिती, माणसं लई डेंजर। आतापर्यंत त्यांनी ज्या ज्या लोकांना पकडलंय की नाही त्या सगळ्यांना त्यांनी जिवंत गाडलेलं आहे। मी तर म्हणतो दादाला जिवंत जाळा म्हणजे प्रश्नच मिटल। अहो पण मग निवडणुकांचं काय? निवडणुकांचं कुठं काय? दादा गेल्यानंतर रमावतीची सीट परशुराम किल्लेदार लढवणार। अरे देवा, मग मी काय आमदाराची बायको होणार का काय? आमदाराची बायको नाही होणार, घरातल्या नोकरांच्या टीमची हेड होणार तू। एवढीच किंमत केलीत का माझी? अजून पण नोकरच समजताय मला। अगं येडी आहे का तू? नोकर नाही म्हणले मी, नोकरांच्या टीमची हेड ऑफ डिपार्टमेंट लई मोठी पोस्ट असते ती। हे करू नको, जा तिकडं आणि चांगली गोड बातमी घेऊन ये। गोड बातमी? आता ह्याच्या पुढची गोड बातमी फक्त आपल्या लग्नाची असणार आहे, लक्षात ठेवा। कसं शक्य आहे? का? दादा गेल्यानंतर 1 वर्षभर सुतक असणार घरामध्ये, लगीन कसं होणार? सोचकामध्ये शुभ कार्य करत नाही। अहो पण असंच असते का ते बाई? दादा गेल्यावर असंच होणार। जा जा आता खायला घेऊन ये का? खायला घेऊन ये काहीतरी, जा तिकडे, भूक लागले। काय पोरगी? दादा थँक्यू, लवकर जा रे बाबा। अमृताताई, जानकी ताईला फोन लावू का? मला बोलायचंय तिच्याशी। हॅलो जानकी ताई, कशी आहेस तू? आणि परत कधी येणार आहेस? गण्या, आधी मला सांग, तिकडचे सगळे कसे आहेत? इकडे आम्ही ठीक आहोत, पण आत्याबाई, अमृताताई सगळी तुझीच काळजी करतायत, सगळे विचारतायत तू परत कधी येणार आहेस? गण्या, तोवर यांचा काही पत्ता लागत नाही ना, तोवर मी नाही परत येणार आहे। मला सांग, अमृता कशी आहे? ही काय बाजूलाच बसली आहे, देऊ? जानकी, काही कळलं का ग बाबांचं? अगं इकडे तपास चालू आहे जोरात, सगळेजण त्यांचा शोध घेत आहेत। अगं इथे टीव्हीवर दाखवत आहेत, पण नीट काही कळत नाहीये ग। बाबांना काही झालं नसेल ना ग? वेडी आहेस का तू अमृता? माझा माझ्या पांडुरंगावर पूर्ण विश्वास आहे,
त्यांना काही नाही होणार, त्यांच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागणार. आणि आणि तू नको ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूस. तू आता फक्त स्वतःची काळजी घे, स्वतःला जप. ठेवते मी फोन. काळजी घे. पाणी पाणी पाहिजे अम्मा, पाणी. काय तमाशा लावलाय बे? महाराष्ट्राच्या भावी सीएम ला तू असलं पाणी पाजणार आहे? त्याला मिनरल वॉटर लागतं. चला हो बाजूला. तुझ्या आहे कोटी, हे बघून तुला काय आठवतंय बे? कावळ्याची गोष्ट. तो माठात दगड टाकतो ना ती. आपण खादीतला पांढरा कावळाच आहे की. भांड पण तसंच आहे, फक्त यात खडे हवे. टाक 4-5 खडे. नाही पिणार पाणी. काऊन बे? ही पाणी. महाराष्ट्रातले 80% लोक असंच पाणी पितात, तुमच्याच कृपेनं. प्राण गेला तरी हे पाणी पिणार नाही मी. तुला असं ना तसं मारणारच आहे बे आम्ही. पण मरायचंच असेल ना तर काहीतरी बरं काम करून मर. ही पाणी ही. आत्याजी, का मला अन्नाचा अपमान करायला लावतेस? नाहीये मला भूक. हे बघ, तुला भूक आहे की नाही हे विचारायला नाही आले मी इथे. तू हे सगळं संपवल्याशिवाय मी नाही जाणार इथून. हेच मी तुझ्याही बाबतीत म्हणू शकते बाळा. मला माहिती आहे, कालपासून तू पण काहीही खाल्लेलं नाहीयेस. तू नको काळजी करूस माझी. अगं मला खरंच भूक नाहीये.
तुझी नाहीच काळजी करत आहे, त्या बाळाची करते. तू उपाशी कसाही दिवस ढकलशील ग, पण त्या बाळाचं काय? आत्याजी, कालपासून आपण दोघीही एकमेकींना खोटा आधार देतोय असं नाही वाटत आहे तुला? अगदी काल परवापर्यंत आपण सगळे किती सुखात होतो, आणि आज एक काय ताट वाढून ठेवलं परमेश्वराने आपल्या पुढे. पण अमृता, बाळा तू नको ग उपाशी राहू. खाऊन घे. आणि काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. अगं, ज्या लोकांनी नरसिंहाला पकडलाय ना, त्यांच्या भीतीने त्यांना कोणी भेटायला सुद्धा तयार नव्हतं, पण तरी नरसिंह त्यांच्या तक्रारी ऐकायला गेला. त्याची काहीतरी किंमत ठेवतील की नाही ते लोक? मलाही तसंच वाटतंय ग. मला फक्त एवढंच माहितीये की परिस्थिती कशीही असली ना तरी बाबा त्या परिस्थितीला पुरून उरतील. हो, आज जे काही झालंय त्याला मी जबाबदार आहे. माझ्यामुळे सगळ्यांचा जीव धोक्यात आला. हे बघ, तुझ्याकडून झाली ती चूकच होती, त्याचं समर्थन नाही करणार मी, पण याच्या पुढे झालेल्या चुकीतून आपण बोध घेतलाच पाहिजे हे नक्की. तू खूप विश्वासानं माझ्यावर ही जबाबदारी टाकली होतीस आणि मी त्यात अपयशी ठरले. हे बघ नंदिनी, तुझ्याऐवजी तिथं दुसरं कोणी असलं असतं ना तर त्यांनी हीच चूक केली असती, पण तो तुझ्या इतका यशस्वी नक्कीच नसता झाला. अगं, त्या नरसिंहाच्या घरात राहून आली आहेस तू. मी सगळं तुला विचारून केलंय काली. अशी चूक होत नाही रे, पण आज अचानक पोलीस आले आणि अचानक नाही नंदिनी, पोलीस येणार ही गोष्ट सगळ्यांनाच ठाऊक होती. आपणच ती गोष्ट जास्त गांभीर्यानं नाही घेतली. म्हणजे माझी चूक झालीच ना? तुझी चूक नाही नंदिनी, आणि तसं बघायला गेलं ना तर चूक माझी पण आहे. त्यामुळे तुला शिक्षा करण्याचा मला काहीच अधिकार नाही. तो माझी समजूत काढतोयस. बाबा असते तर त्यांनी मला माफ केलं असतं? नक्कीच नाही, कारण चुकीसाठी कुठलीच माफी नाही हे बाबांकडूनच शिकलोय आपण. पण यापुढे बाबांना सोडवण्यासाठी कुठलीही चूक आपल्या हातून होता कामा नये. काय काम आहे? काम आहे म्हणूनच आले. कॅमेरा रेडी आहे,
रेकॉर्डिंगला येतोयस ना? सांगून झालं असेल तर तू हो पुढे, मी येतोच. मीही जाते. नंदिनी, माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही अजून. तुझ्या वडिलांना शब्द दिला होता मी, तुझी काळजी घे. आज तुला एक शब्द देतो, तुझ्या वडिलांना सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. सरकारला आमच्या ताकदीचा जर अंदाज आला असेल तर त्यांनी माझं म्हणणं काळजीपूर्वक ऐकावं. शिवाप्पा आथरम श्रद्धास्थान आहे आमचं. त्यांना सोडवण्यासाठी आम्ही वाटेल ते करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो. सरकारला आम्ही 72 तासाची मुदत देतोय. लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, नाहीतर नरसिंहरावाची डेड बॉडी तुमच्यापर्यंत पाठवताना मला कणभरही दुःख होणार नाही. झाला असता आनंदच होईल. तीन पर्यंत आकडे मोजेन, तोपर्यंत वळलीस तर ठीक, नाहीतर निघून जाईन मी. 300 पर्यंत मोजलेत ना तरी मी अशीच बसून राहणार. शेवटची संधी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 100 200 300 1000. काही झालं तर मी बघणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. मला माफ करा, मी तुमच्याकडे पाठ करून बसले होते आणि आता फक्त तुम्हाला पाहण्यासाठी माझा जीव डोळ्यात जमा झालाय. मी परत तुमच्याशी गमतीत सुद्धा बोलणं टाळणार नाही. मला माफ करा, मला माफ करा. वहिनी साहेब, घरून फोन आला होता. हो, मी सुद्धा बोलले अमृताशी. आपण त्यांना काही सांगायला नको, नाहीतर आणखीन घाबरतील सगळे. आपण नाही सांगितलं तरी टीव्हीमुळे कळणारच ना. हो, पण आपल्याकडून आपण काही सांगायला नको. उगीच गोंधळ वाढतो त्याने. आणि तसंही अजून यांच्याबद्दल नीट असं काहीच कळलं नाहीये. मेजर विक्रमांनी मोठी कारवाई सुरू केली आहे, लवकरच कळेल आपल्याला. मला तो माणूसच पटलेला नाहीये. असं नाहीये वहिनी साहेब. तोच माणूस फक्त साहेबांना सोडून आणू शकतो. हा थोडासा कडक आहे, शिस्तबद्ध आहे, एवढंच. अग्नेश काका, मला दुसरं काही नको. हे कुठे कसे आहेत एवढं जरी कळलं ना तरी बरं वाटेल मला. कशाचाच पत्ता लागत नाहीये. नको नको ते विचार मनात येत आहेत. साहेबांना काही होणार नाही, फक्त ते कुठे आहेत एवढंच कळायला पाहिजे. शिवाप्पाच्या माणसांनी काही केलं नसेल ना? शक्यता नाकारता येत नाही. मेजरच्या कारवाईनंतरच सगळं चित्र स्पष्ट होईल.
बघूया. नाही, यांना काही होणार नाही. माझा पांडुरंग आहे यांच्या पाठीशी.